नमस्कार मित्रांनो, तारिणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कौशिकी इथे घरामध्ये येत असते. मात्र कौशिकी घरामध्ये येत असताना केदार आणि तारिणी त्याला पाहत असतात. मात्र कौशिकीला ते बोलण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कौशिकी त्यांना काही उत्तर देत नाही. त्यानंतर कौशिकी घरामध्ये जाण्याच्या अगोदर ती विचारते की तारिणीला, तारिणी तू गुलाबला या घरामध्ये पाहिलं आहे का? तारिणी म्हणते की हो कौशिकी ताई, मी या गुलाबला या घरामध्ये पाहिलेलं आहे. आणि आता सरळ कौशिकी इथे घरामध्ये निघून जाते. मात्र आता तिथे निशीची आई आलेली असते आणि पद्मिनी काकूला सोबत बोलत असते आणि म्हणते की हे सर्व काही त्या तारिणी आणि केदारमुळे झालेलं आहे असं ते बोलत असतात. त्यानंतर निश्चय त्यांना म्हणते की तुम्ही त्यांना चांगले अद्दलच घडवा, आता काही पण झालं तरी असं बोलत असते. आणि त्यांना पद्मिनी म्हणते की हो ते तर मी करणारच आहे, कारण की सर्व काही चूक कौशिकीने केलेली आहे. त्यांना घरामध्ये ते घ्यायलाच पाहिजे नव्हतं असं ते बोलत असतात. त्यानंतर आता ते तिथे काकू येतात आणि म्हणतात की कौशिकीताई घरी आलेले आहे. कौशिकीताई आल्यानंतर आता सर्वजण त्या रूममधून बाहेर धावतच जातात आणि निशी जाऊन पहिले कौशिकीला मिठी मारते. त्यानंतर आता कौशिकीला सर्वजण विचारायला लागतात की युवराज कुठे आहे, तू आली मात्र युवराज का आले ना असं विचारायला असतं. मात्र निशी आता पार वेळी झालेली असते. ती म्हणते की युवराज बाहेर थांबला आहे का, कारण की घरामध्ये आल्यानंतर त्याला कोणी काय बोलतील असं म्हणून तो विचार करत असेल वेळा. त्यानंतर ती निशी म्हणते की मी त्याला बाहेर जाऊन शोधते असं ती जात असते. मात्र कौशिकी तिला थांबवते आणि खूप समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र निशी काही तिचं ऐकत नाही. त्यानंतर कौशिकी जोरात आवाजात बोलते की नाही. त्यानंतर आता बाबा बोलतात की तू आलीस कौशिकी, मात्र युवराज कुठे आहे असं बोलत असतात. त्यानंतर पद्मिनी काकू म्हणतात की बरं झालं तुम्हाला तरी युवराजची काळजी आहे असं बोलत असतात. मला तर वाटलं तुम्हाला काळजीच नाही. त्यानंतर कौशिकी म्हणते की हे बघा पद्मिनी, आम्हाला घरातल्या सर्वांना युवराजची काळजी आहे. त्यानंतर आता निशी बोलते की त्याला पोलीसवाले घेऊन येत आहेत का? त्यानंतर कौशिकी म्हणते की नाही, युवराजला बेल अद्यापही भेटली नाही असं ते सांगते. त्यानंतर आता पद्मिनी काकू म्हणतात की कौशिकीला, तू कौशिकी खांडेकर आहेस ना, काही जरी आलं तरी तू त्याला समोर जातेस, कुठला बी आपल्या घरावर संकट आलं तर तू त्याला समोर जातेस, मग आता का नाही केलीस? त्या पोलिसांच्या तावडीतून माझ्या युवराजला का सोडून आणलं नाही असं आता कौशिकीला विचारत असतात. त्यानंतर कौशिकी म्हणते की हे बघा युवराजकडून जे पण मला काही युवराजचे पुरावे दाखवलेले आहेत, त्याच्या विरोधात जे पण काही गुन्हे आहेत ते सर्व काही त्यांनी मला दाखवले आहेत आणि ते सर्व एकदम बरोबर आहेत असं बोलत असतात. आणि म्हणतात की त्याच्यासोबत आता जे पण काही घडणार आहे ते वेगळ्याच प्रकारचं घडत असणार असं ते बोलत असतात. आणि म्हणतात की आता युवराजच्या आईला युवराजची खूपच काळजी असते की, आणि म्हणते की तुला तर माहीत आहे ना आपला युवराज निर्दोष आहे, तरी पण त्याला तू का सोडून आणलं नाहीस? त्यानंतर आता युवराजचं आई काही ऐकण्याचं नाव घेत नाही. कौशिकी म्हणते की हे बघा मी त्याला काही सोडून आणू शकत नाही, कारण की त्याला 7 दिवस आता पोलीस स्टेशनच्या कोस्टडीमध्ये राहावंच लागेल. 7 दिवसानंतर त्याला बेल भेटेल असं ते बोलत असतात. आणि गुलाब एक खूप मोठा क्रिमिनल आहे आणि त्या गुलाबसोबत त्याचे कनेक्शन आहे, मात्र हे अद्यापही प्रूफ झालेलं नाही. ज्या दिवशी हे प्रूफ होणार नाही त्या दिवशी त्याला सुटका देतात असं ते बोलत असतात. त्यानंतर बाबा आता इकडे कौशिकला बाजूला घेतात आणि म्हणतात की या घरामध्ये युवराजला कौशिकी सर्व सांगते की कौशिकीबद्दल असं घडलेलं आहे. त्यानंतर बाबा म्हणतात की हे बघ, तारिणी आणि केदारला घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि आता युवराजला 7 दिवस आपल्याला काही भेटणार नाही असं बोलत असतात. आता कौशिकीला वाटतं की खरंच तारिणी आणि केदारला आता घरामध्ये घ्यायला हवं असं बाबा कौशिकीला सांगत असतात. आणि कौशिकी आता त्यांना घरामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र आता कौशिकीला पद्मिनी काकू मागून ओढतात आणि म्हणतात की तू काय करत आहे, तुला माहिती आहे काय, या तारिणी आणि केदारमुळे माझ्या सर्व घराचं वाटोळं झालेलं आहे आणि त्या तारिणी आणि केदारमुळेच आज दयाकाकांवर गुन्हा दाखल झाला होता आणि दयाकाका पण या घराच्या बाहेर राहिले होते असं ते बोलत असताना आज आता माझ्या युवराजला पण पोलीस घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर कौशिकी म्हणते की तुम्हाला माहीत आहे का, कारण की दयाकाका तारिणीमुळे सुटलेले आहेत आणि युवराजला पण आता जे पण युवराजने काही केलेलं आहे तो तारिणीने जे पण काही स्टेटमेंट दिले आहे ते एकदम बरोबर आहे आणि ती करेक्टच बोलत आहे, ती काही खोटं बोलत नाही असं बोलत आहे. दोन्ही ठिकाणी तारिणी खरी होते असं ते सांगत असते. आणि म्हणते की आता पद्मिनी त्यांच्यावर खूपच जोरजोराने ओरडायला लागते की तुला माहीत आहे का, या मुलीमुळे सर्व काही आपल्या घराचं सत्यानाश झालेलं आहे असं बोलत असते. मात्र आता कौशिकी म्हणते की तुम्हाला काही माहीत नाही, कारण की गुलाब आपल्या घरात आला होता, राहिला होता आणि ते तारिणीने जे पण काही सांगितलं आहे ते एकदम करेक्ट सांगितलं आहे. मी गुलाबला ते युवराजच्या हळदीमध्ये पाहिलं होतं आणि तेव्हाच मला समजलं की हा एक आरोपी आहे आणि त्याने या दोघांना पण हळद लावलेली होती असं ती बोलत असते. आणि तारिणीने जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते एकदम करेक्ट दिलेलं आहे. आणि युवराज आणि गुलाब हे दोघे मित्र आहेत. आणि मात्र आपण एकदा तारिणीने आपल्याला सांगितलं होतं की युवराजच्या खोलीमध्ये गुलाब त्याचा मित्र वाट बघत आहे, मात्र आपण तिच्यावर कोणीही काही ॲक्शन घेतलेली नाही आणि आपण त्या खोलीमध्ये जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी गुलाब नव्हता आणि युवराजने आपल्यापासून सर्वांपासून लपून ठेवलेला आहे. युवराज हा खोटारडा आहे असं कौशिकी त्यांना सांगत असते.
त्यानंतर आता पद्मिनी म्हणते की हे तू मला सांगत आहे कारण की तू या घरासाठी सर्व काही केलेलं आहे, हे असे खोटे-नाटे आरोप युवराजवर करत आहे असं बोलत असते. म्हणजे तुला म्हणायचं का कौशिकी माझा मुलगा युवराज हा गुन्हेगार आहे? त्यानंतर कौशिकी म्हणते की हे अद्यापही प्रूफ झालेलं नाही आणि मला तसं काही म्हणायचं नाही. त्यानंतर आता दयाकाका म्हणतात की तू कौशिकीवर आरोप करतेस कारण की कौशिकीने या घरासाठी किती खस्ता काढल्या आहेत हे तुला माहिती आहे का? त्यानंतर कौशिकी म्हणते की मला काय इथं तारिणीला पण हे सर्व काही बोलायचं नाही. त्यानंतर तारिणी म्हणते की जे काही सत्य आहे ते समोर आल्यावर ते आपल्याला कळेल असं ते बोलत असतात. मात्र आता हे सर्व ऐकताना निशी म्हणते की तुला काय करायचं आहे? म्हणजे तू या घरात आलं त्यापासून आमचं घराचं वाटोळं झालेलं आहे. तुला असं म्हणायचं का माझा नवरा युवराज हा खोटारडा बोलतो आणि त्याचे गुलाबसोबत संबंध आहेत आणि तो खरा गुन्हेगार आहे असं तुला म्हणायचं आहे का? निशी बोलत असते. मात्र आता निशी कोणाचंही ऐकत नाही तिथे आणि म्हणते की तुम्ही माझ्या युवराजला काही सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. आता मी स्वतः जाते आणि त्याला सोडवते. मात्र कौशिकी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करते. कौशिकीच्या हाताला ती झटका देऊन आता तिकडून निघालेली असते. मात्र ती जाता आता इथं तारिणीला बोलत असताना तिला अचानक चक्कर येतो आणि ती आता खाली चक्क पडते आणि तारिणी तिला पकडते आणि आता तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करते. मात्र निशीची आई तिथे येते आणि म्हणते की हे तुझा जे काही चांगुलपणा आहे हाचा देखावा आहे हे तुझ्याजवळ ठेव. मी तुला चांगल्या प्रकारे ओळखते. तुला फक्त बाहेरून चांगलं असण्याचा आव आणत आहेस तू असं तिला बोलत असते तारिणीला. त्यानंतर आता इकडे निशीची आई म्हणते की जोपर्यंत मला आता समजलेलं आहे या घरामध्ये माझ्या मुलीचे कोणीही नाही, सर्व तिच्यावर खोटे-नाटे आरोप करून तिला एकट्याला पाडत आहेत. तिच्या नवऱ्यावर तुम्ही हे आरोप करत आहेत आणि तिला एकट्याला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणतात की जोपर्यंत हे सर्व काही व्यवस्थित होणार नाही माझ्या मुलीला इथं कोणाही नाही या घरामध्ये आणि मी या घरातून आता जाणार नाही, इथेच राहणार असं बोलते. आणि आता निशीला ते सर्वजण उचलतात आणि तिच्या रूममध्ये घेऊन आराम करण्यासाठी नेत असतात. त्यानंतर आता इकडे कौशिकी तारिणी आणि केदारला घरामध्ये येण्याचा सल्ला देते आणि नंतर आता दोघेही घरामध्ये आल्यानंतर पहिले सर्वप्रथम दयाकाकांना ते मिठी मारतात आणि घरामधलं वातावरण खूपच आता दुर्दैवी झालेलं आहे हे त्यांना समजत असतं. त्यानंतर आता कौशिकीने इकडे कामत काकाला फोन केलेला असतो आणि त्यांना घरी बोलवते कारण की निशीची प्रकृती आता खूपच खराब असते. त्यानंतर आता तारिणी आणि केदार त्यांच्या रूममध्ये असताना केदार म्हणतो की या निशीच्या आईनं घरामध्ये सर्व काही बाजार मांडून ठेवला आहे. त्यानंतर तारिणी म्हणते की तिला तिच्या मुलीची काळजी आहे त्यामुळे ती असं हे सर्व काही करत आहे असं त्यांना सांगते. त्यानंतर तारिणी आता केदारला बोलत असते आणि म्हणते की काय जाणे निशीनं या हैवानाशी लग्न करून घेतलेलं आहे कारण की तो खूपच वाईट आहे असं बोलत असते आणि म्हणते की निशी फक्त त्याची बायको नसून माझी बहीण आहे. मी निशीला चांगल्या प्रकारे ओळखते कारण की त्याच्या कर्माची शिक्षा आता निशी भोगत आहे असं बोलत असते आणि त्रास आता पूर्णपणे निशीला झेलावं लागत आहे असं ते सर्व काही सांगत असते. त्यानंतर केदार म्हणतो की हे बघ आता आपल्याला गुलाबने सांगितलं होतं की ती जवळपासची व्यक्ती तुमच्या आजूबाजूलाच आहे. आता यानंतर त्यांना वाटेल की आता या युवराजला कोण सोडवेल, कौशिकी की दयाकाका हे सर्वजण प्रयत्न करतील आणि युवराज जर सुटला तर खूपच अवघड होईल असं त्यांचं म्हणणं असतं. त्यानंतर ते आता जे पण चॅट लावलेलं राहतो त्यावर ते बोलत असतात आणि म्हणतात की आता जर युवराजला सोडवण्यासाठी जो पण कोणी प्रयत्न करत असेल का या दोन्हीपैकी कोण प्रयत्न करेल आणि जी पण प्रयत्न करेल ते आपला आरोपी असं ते बोलत असतात कारण की त्यांना ठरवून ठेवलेलं असतं की जो व्यक्ती ही लांबची कुठली नाहीत आपल्या जवळचीच आहे असं त्यांना सर्व काही माहीत असतं. मात्र इकडे आता निशीची जी पण आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर कामात आलेले असतात आणि ते म्हणतात की दयाकाका बोलतात की या पोरीनं तर पार वेडं करून येथे स्वतःची हालत करून घेतली आहे, आपल्यासाठी नाही तर आता निशीसाठी युवराजला जेलमधून सोडावंच लागेल असं दयाकाका बोलत असतात. त्यानंतर आता कामतने पूर्णपणे निशीला चेकअप केलेलं असतं. त्यानंतर आता तिकडे कामतला विचारतात की काय झालं होतं निशीला. त्यानंतर ते बोलतात की तेवढं काही सिरियसनेस नाही, मात्र आता तिने काही 2-4 दिवसापासून काही खाल्लेलं नाही त्यामुळे तिला चक्कर आली आहे. अशक्तपणामुळे ह्या सर्व काही गोष्टी घडलेल्या आहे. मात्र काळजी करण्यासारखं काही नाही, मी ज्या गोळ्या दिल्या त्या तुम्ही व्यवस्थित द्या, ते काम करतील असं बोलत असतात. त्यानंतर कामती म्हणतात की मी तुमचा घरचा एक मेंबर असल्या नात्याने तुम्हाला मी सांगतो की या आता एकमेकावर टीका करण्याऐवजी एकमेकांना सोबत घेऊन चला कारण की तेच आता तुमच्यासाठी योग्य राहील असं बोलत असतात. त्यानंतर पद्मिनी म्हणते की हां ठीक आहे तसं का. त्यानंतर ते म्हणते की कोणालाही सोबत घेऊन घ्यायची चलत नाही असं ते बोलत असतात आणि सर्वजण आम्हाला मानत असतील तरच आम्ही सोबत घेऊ असं पद्मिनी तिने उत्तर देत असते. मात्र आता कामत म्हणतात की मी येतो आणि तिथून निघून जात असतात. त्यानंतर कौशिकी निशीला म्हणते की निशी तुला काही जरी लागलं तरी मी इथेच आहे, तू मला सांग असं बोलत असते. त्यानंतर निशीची म्हणते की काही सांगायची गरज नाही, मी इथे स्वतः आहे आणि तिची काळजी घ्यायला असं बोलत असतात. त्यानंतर दया काका कौशिकीला थांबवतात आणि तिथून ते दोघेही निघून जातात. त्यानंतर आता पद्मिनी तिथे असते आणि पद्मिनी जाण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात निशीची आई म्हणते की पद्मिनी मला एक सांगायचं आहे, पायात रुतलेला काटा अर्धवट सोडू नये असं म्हणतात ना, असे त्यांनी त्याला बोललेलं असतं. त्यानंतर ते बोलत असतात की निशीचे पद्मिनींना म्हणते की हे बघा तुम्हाला त्या तारिणी आणि केदारचा बंदोबस्त करावाच लागेल आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला काही पण प्रयत्न करायला तयार आहे आणि काही पण माझी करण्याची तयारी आहे असं आता निशीची आई त्यांना बोलत असते. आता पद्मिनी तारिणी आणि केदारला या घरातून हटवण्यासाठी कोणता निर्णय
निर्णय घेईल हे आपण पाहणार आहोत. मात्र इकडे आता कामती निशीला तपासून जात असताना तेवढ्यात तिथे तारिणी आवाज देते आणि विचारते की आता निशी कशी आहे. त्यानंतर कामत म्हणतात की एकदम बरोबर आणि ओके आहे असं सांगत असतात. त्यानंतर म्हणतात की मला बरं वाटलं, तुला तुझ्या बहिणीची अद्यापही काळजी आहे, कारण की युवराज हा तिचा नवरा गुन्हेगार असून सुद्धा तू आपल्या बहिणीची मात्र काळजी घेतेस, हे काही खूप चांगलं काम करतेस. आणि आता कामती तिला म्हणतात की जाता जाता हे बघ तारिणी, मला तुला एक विचारायचं आहे, तू एवढं ठामपणे कसं काय सांगू शकतेस की गुलाबच तुमच्या घरामध्ये आला होता आणि हे सर्व बोलण्याचं धाडस जे खरं आहे ते तू केलं आहेस, कारण की तुला माहीत होतं हे जर मी असं स्टेटमेंट दिलं तर माझं घर फुटून जाईल, तरी पण तू हे स्टेटमेंट दिलंस, याला खूप मोठं धाडस लागतं आणि ते तू करून दाखवलंस असं आता तारिणीचे ते कौतुक करायला लागतात. मात्र आता ते त्यांना बोलतात की तू त्यांच्यामधलं बोलणं काय ऐकलंस का नुसतं बघितलंस असं ते विचारत असतात. त्यानंतर तारिणी म्हणते की नाही मी फक्त त्यांना बघितलं आहे असं. आणि त्यानंतर त्यांना विचारतात की तुला तेवढं गुलाबच आहे हे कसं काय माहीत झालं. त्यानंतर ते म्हणतात की मी त्याचा फोटो बघितला होता आणि त्या फोटोवरून समजलं की तोच गुलाब आहे असं. त्यानंतर आता हे जे पण कौशिकीला हे पण आता तारिणीला जे पण प्रश्न कामतने विचारले असतात आता त्यानंतर कामती येतो म्हणून तिथून निघून जातात. मात्र तारिणी आणि केदारच्या मनात काही वेगळेच विचार करत असतात, कारण की त्यांना वाटतंय की आपल्याला जो पण आपला खरा गुन्हेगार पकडायचा आहे, जो पण आपल्या आजूबाजूला तो गुन्हेगार फिरत आहे तो कामत नाही ना असं त्यांच्या मनामध्ये विचारित असतात. कारण की कामत तर आता सर्व काही त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनामध्ये आणखीन एक संभ्रम निर्माण केलेला असतो, कारण की गुलाबबद्दल एवढे डिटेल्समध्ये ते काही विचारत आहेत. हे म्हणजे काही ना काहीतरी कामतचं या मागलं कारस्थान असेल का हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा.